नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने मुख्यमंत्री वयश्री योजना आता सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये देण्यात येणार आहे। या वयश्री योजनेचे स्वरूप काय आहे, या वयश्री योजनेचे उद्दिष्ट कोणते आहेत, या योजनेसाठी काय पात्रता आहे, या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 6 फेब्रुवारी 2024 हा GR आहे। सर्वात पहिल्यांदा आपण मुख्यमंत्री वयश्री योजनेचे स्वरूप काय आहे ते पाहूयात। तर राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापर्यंत येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगापचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आली। आता आपण मुख्यमंत्री वयश्री योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट काय आहेत ते पाहूया। या ठिकाणी राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापर्यंत येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगापचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षण करिता एक रकमी 3000 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण करण्यात येणार आहे। आता मुख्यमंत्री वयश्री योजनेचे स्वरूप काय ते पहा। यामध्ये या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता किंवा दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येणार आहेत। यामध्ये तुम्ही चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, होल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्व्हायकल कॉलर इत्यादी वस्तू तुम्ही या योजनेच्या माध्यमातून खरेदी करू शकता। तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगापचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र किंवा प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल। आता मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी निधी वितरण आणि अर्थसहाय्य कसं आहे ते पहा। तर राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानंतर थेट लाभ वितरण DBTच्या माध्यमातून 3000 रुपयेच्या मर्यादेत निधी वितरित करण्यात येणार आहे। आता आपण मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता काय आहे ते पाहूयात। यामध्ये या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना, ज्या नागरिकांनी 31/12/2023 अखेरपर्यंत वयाचे 65 वर्षे पूर्ण केले असतील असे नागरिक पात्र समजण्यात येणार आहेत। ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा किंवा आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे। जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी ऍक्सेप्ट केले जाणार आहे। यानंतर लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो। आता यानंतर उत्पन्न मर्यादा लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखाच्या आत असावे। याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक असे। त्यानंतर लाभार्थी व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तसेच तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे। याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे। मात्र दोषपूर्ण किंवा अकारक्षम उपकरणे इत्यादीच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते। त्यानंतर पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रुपये 3000 थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यानंतर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र 30 दिवसाच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपकरण संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक आहे। अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येणार आहे। आता मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते पहा। यामध्ये एकूण 5 महत्त्वाची कागदपत्रे आपल्याला या योजनेसाठी द्यावी लागणार आहेत। त्यामध्ये तुमचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट साइज आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे। तर ही 5 महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी द्यावी लागणार आहे। तर मित्रांनो, ही होती मुख्यमंत्री वयश्री योजनेची संपूर्ण माहिती। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।